हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्रासाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर बोर्ड एक्झाम पाहणार आहोत. क्वेश्चन 1 पहा. इफ 2x + y इज इक्वल टू 7 अँड x + 2y इज इक्वल टू 11 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x + y. या ठिकाणी आपल्याला 2 इक्वेशन्स दिलेले आहेत. आता या 2 इक्वेशन्समध्ये x आणि y चे कोएफिशियंट इंटरचेंज झालेले आहेत. पहिल्या इक्वेशनमध्ये जो x चा कोएफिशियंट आहे तो दुसऱ्या इक्वेशनमध्ये y चा कोएफिशियंट आहे. पहिल्या इक्वेशनमध्ये जो y चा कोएफिशियंट आहे तो दुसऱ्या इक्वेशनमध्ये x चा कोएफिशियंट आहे. या ठिकाणी x चा कोएफिशियंट 2 आहे. इक्वेशन 2 मध्ये तो y चा कोएफिशियंट आहे. इक्वेशन 1 मध्ये y चा कोएफिशियंट 1 आहे. तो इक्वेशन 2 मध्ये x चा कोएफिशियंट आहे. म्हणजेच या ठिकाणी या दोन व्हेरिएबल्सचे कोएफिशियंट इंटरचेंज झालेले आहेत. जर अशा प्रकारचं तुम्हाला इक्वेशन दिलेलं असेल आणि x + y ची व्हॅल्यू काढायची असेल तर तुम्ही या दोन इक्वेशन्सची ॲडिशन करायची आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. आणि जर तुम्हाला x - y ची व्हॅल्यू काढायची असेल तर या दोन इक्वेशन्सची सबट्रॅक्शन करायची. आता आपल्याला या ठिकाणी x + y ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग आपण या दोन इक्वेशन्सची ॲडिशन करू. प्रथम ही दोन्ही इक्वेशन्स लिहून घ्यायची. 2x + y इज इक्वल टू 7 याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. x + 2y इज इक्वल टू 11 याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. आता या दोन इक्वेशन्सची ॲडिशन करायची. ॲडिंग इक्वेशन 1 अँड 2 वी गेट. इक्वेशन एकाखाली एक लिहून घ्या. 2x + y इज इक्वल टू 7 x + 2y इज इक्वल टू 11. दोन्ही इक्वेशन्सची ॲडिशन करू आपण. 2x + x किती येईल 3x. या ठिकाणी कोएफिशियंट काही नाही म्हणजे 1 असणार आहे. 2 + 1 3. 3x प्लस येथे y चा कोएफिशियंट काही नाही म्हणजे 1 असणार आहे. y + 2y किती येईल 3y इज इक्वल टू 7 + 11 किती येईल 18. म्हणजेच आपल्याला इक्वेशन काय मिळालं 3x + 3y इज इक्वल टू 18. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 3. आता आपल्याला x + y ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग आपण या इक्वेशनला 3 ने डिवाइड करू. डिवाइडिंग बोथ द साइड्स बाय 3 टू इक्वेशन 3. या इक्वेशन 3 ला आपण दोन्ही साईडला 3 ने डिवाइड करू. 3x / 3 + 3y / 3 इज इक्वल टू 18 / 3. 3 3 कॅन्सल होईल, x राहील प्लस येथे 3 3 कॅन्सल होईल, y राहील इज इक्वल टू 3 1 जार 3 3 6 जार 18. म्हणजेच काय मिळेल आपल्याला x + y इज इक्वल टू 6. आणि आपल्याला x + y ची व्हॅल्यू फाइंड करायची होती. म्हणजेच आपल्याला आन्सर काय मिळालं x + y इज इक्वल टू 6. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल पहा. फाइंड द फर्स्ट टर्म ऑफ द गिवन सिक्वेन्स. आता या ठिकाणी आपल्याला हा सिक्वेन्स दिलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट टर्म फाइंड करायची आहे. आता n म्हणजेच काय नंबर ऑफ टर्म. आता आपल्याला फर्स्ट नंबरची टर्म फाइंड करायची आहे. मग आपण n ची व्हॅल्यू काय घेऊ 1 घेऊ. प्रथम काय करायचं हा सिक्वेन्स लिहून घ्यायचा. द गिवन सिक्वेन्स इज tn इज इक्वल टू 3n - 4. हा सिक्वेन्स आपण लिहून घेतला. पुट n इज इक्वल टू 1. आपल्याला फर्स्ट टर्म फाइंड करायची आहे त्यामुळे आपण n ची व्हॅल्यू 1 घ्यायची. n इज इक्वल टू 1. या ठिकाणी आता इक्वेशनमध्ये n च्या ठिकाणी 1 ही व्हॅल्यू पुट करू. tn म्हणजेच t1 इज इक्वल टू 3n. 3 इंटू n ची व्हॅल्यू किती आहे 1. 3 इंटू 1 - 4 इज इक्वल टू 3 1 जार 3 - 4. 3 - 4 किती येईल -1. 4 मधून 3 गेले 1. ग्रेटर नंबरचं साईन काय आहे मायनस म्हणजेच -1. t1 म्हणजेच फर्स्ट टर्म काय मिळाली -1. आन्सर खाली लिहू आपण. फर्स्ट टर्म ऑफ द गिवन सिक्वेन्स इज -1. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं होतं. क्वेश्चन 3 पहा काय विचारलं आहे. हाऊ मेनी अल्फा न्यूमरल्स आर देअर इन द फॉर्मॅट ऑफ GSTIN. GSTIN म्हणजेच काय गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर. याच्यामध्ये किती अल्फा न्यूमरल्स असतात हे आपल्याला विचारलेलं आहे. तर GSTIN मध्ये 15 अल्फा न्यूमरल्स असतात. म्हणजेच आन्सर काय येईल देअर आर 15 अल्फा न्यूमरल्स in the format of GSTIN. Question 4 पहा. 2 coins are tossed simultaneously. Write the sample space yes. आता आपल्याला काय एक्सपेरिमेंट दिलेला आहे 2 coins are tossed simultaneously. म्हणजेच आपल्याला एकाच वेळी 2 कॉइन्स थ्रो करायचे आहेत आणि त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला सॅम्पल स्पेस लिहायचा आहे. प्रथम एक्सपेरिमेंट आहे तसा लिहून घ्यायचा. 2 coins are tossed simultaneously. सॅम्पल स्पेस yes इज इक्वल टू सॅम्पल स्पेस म्हणजे काय सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स. मग आपण 2 कॉइन्स थ्रो केल्यानंतर आपल्याला काय काय आउटकम्स मिळणार आहेत ते आपण कर्ली ब्रॅकेट्समध्ये लिहून घेऊ. आता आपल्याला काय काय आउटकम्स मिळतील पहा. 2 कॉइन्स टॉस केल्यानंतर एकतर आपल्याला दोन्ही कॉइन्सवर हेड मिळू शकेल किंवा पहिल्या कॉइनवर हेड मिळेल दुसऱ्या कॉइनवर टेल मिळू शकेल किंवा पहिल्या कॉइनवर टेल मिळू शकेल दुसऱ्या कॉइनवर हेड मिळू शकेल किंवा दोन्ही कॉइन्सवर टेल मिळू शकेल. म्हणजेच आपला सॅम्पल स्पेस काय येईल हेड 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 टेल टेल हेड टेल टेल.
अशा प्रकारे आपल्याला कर्ली ब्रॅकेटमध्ये सॅम्पल स्पेस लिहायचा आहे. आता सॅम्पल पॉईंट्स किती आहेत पहा, 1 2 3 4, म्हणजेच एन ऑफ एस म्हणजेच नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स किती आहेत 4. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. इफ 17x plus 15y is equal to 11 and 15x plus 17y is equal to 21, then find the value of x minus y. आता या ठिकाणी पण काय झालं पहा, x आणि y चे कोएफिशियंट इंटरचेंज झालेले आहेत. पहिल्या इक्वेशनमध्ये जो x चा कोएफिशियंट आहे तो दुसऱ्या इक्वेशनमध्ये y चा कोएफिशियंट आहे. पहिल्या इक्वेशनमध्ये जो y चा कोएफिशियंट आहे तो दुसऱ्या इक्वेशनमध्ये x चा कोएफिशियंट आहे. म्हणजेच या ठिकाणी 2 व्हेरिएबल्सचे कोएफिशियंट एक्सचेंज झालेले आहेत आणि आपल्याला x मायनस y ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग काय करायचं, या दोन्ही इक्वेशन्सची काय करायची, सबट्रॅक्शन करायची. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम दोन्ही इक्वेशन्स लिहून घ्यायची. 17x प्लस 15y इज इक्वल टू 11, याला देऊ इक्वेशन नंबर 1. 15x प्लस 17y इज इक्वल टू 21, याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. ही दोन्ही इक्वेशन्स आपण लिहून घेतली. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1 वी गेट. आता आपण या दोन्ही इक्वेशन्सची सबट्रॅक्शन करू. दोन्ही इक्वेशन्स लिहून घ्यायचे आहेत. येथे मायनस साईन द्यायचं आहे. आता या ठिकाणी काय होईल, येथे प्लस साईन आहे ते मायनस होईल, येथे प्लस साईन आहे ते मायनस होईल, या ठिकाणी प्लस साईन आहे ते मायनस होईल. येथे काय होईल, साईन चेंज होतील. प्लसचं मायनस होईल, मायनसचं प्लस होईल. 17x मायनस 15x किती येईल, 2x. आता या ठिकाणी 15y मायनस 17y, 17मधून 15 गेल्यानंतर काय होईल, 2y येईल आणि ग्रेटर नंबरचं साईन काय मायनस, म्हणजे ते मायनस येईल. इज इक्वल टू 11 मायनस 21, म्हणजेच 21मधून 11 गेल्यानंतर किती राहतील, 10 आणि ग्रेटर नंबरचं साईन काय आहे मायनस, म्हणजेच मायनस 10 येईल. म्हणजेच काय इक्वेशन मिळालं आपल्याला, 2x मायनस 2y इज इक्वल टू मायनस 10. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 3. आता आपल्याला x मायनस वायची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग आपण या इक्वेशनला 2ने डिव्हाइड करू, दोन्ही साईडला 2ने डिव्हाइड करू. डिव्हाइडिंग इक्वेशन 3 बाय 2 वी गेट. आता 2xला 2ने डिव्हाइड करू, मायनस या 2yला 2ने डिव्हाइड करू इज इक्वल टू या मायनस 10ला 2ने डिव्हाइड करू. 2 2 कॅन्सल होईल, x राहील, मायनस या ठिकाणी 2 2 कॅन्सल होईल, y राहील इज इक्वल टू 2 1 जार 2, 2 5 जार 10, 2 5 जार 10, म्हणजेच काय राहिले इथं मायनस 5. म्हणजेच x मायनस y इज इक्वल टू मायनस 5. एक्स मायनस वायची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली, मायनस 5. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. इफ द फेस व्हॅल्यू ऑफ अ शेअर इज ₹100 अँड मार्केट व्हॅल्यू इज ₹150, इफ रेट ऑफ ब्रोकरेज इज 2%, फाइंड ब्रोकरेज पेड ऑन 1 शेअर. आता या ठिकाणी आपल्याला एका शेअरची फेस व्हॅल्यू दिलेली आहे ₹100, मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे ₹150, रेट ऑफ ब्रोकरेज दिलेलं आहे आपल्याला 2% आणि आपल्याला एका शेअरवरती किती ब्रोकरेज पेड करावा लागेल हे फाइंड करायचं आहे. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, ब्रोकरेज पर शेअर इज इक्वल टू रेट ऑफ ब्रोकरेज इंटू मार्केट व्हॅल्यू. ब्रोकरेज हा नेहमी काय केला जातो, मार्केट व्हॅल्यूवर कॅल्क्युलेट केला जातो. ब्रोकरेज पर शेअर इज इक्वल टू रेट ऑफ ब्रोकरेज इंटू मार्केट व्हॅल्यू. हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. पास कसं सॉल्व करायचं एक्झाम्पल, प्रथम गिवन लिहून घ्यायचं. काय काय दिलेलं आहे आपल्याला, फेस व्हॅल्यू दिलेले आहे ₹100, मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू ₹150, रेट ऑफ ब्रोकरेज दिलेला आहे 2%. आपण फॉर्म्युला लिहून घ्यायचा, ब्रोकरेज पर शेअर इज इक्वल टू रेट ऑफ ब्रोकरेज इंटू मार्केट व्हॅल्यू. तर रेट ऑफ ब्रोकरेज किती आहे 2%, म्हणजेच 2/100 इंटू मार्केट व्हॅल्यू किती आहे ₹150. 0 0 कॅन्सल होईल, इथे 2 1 जार 2, 2 5 जार 10. आता इथे 5 1 जार 5, 5 3 जार 15, म्हणजेच आन्सर किती आलं ₹3. आन्सर लिहू आपण, देअरफॉर ब्रोकरेज पेड ऑन 1 शेअर इज इक्वल टू ₹3. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व करायचा होता. नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करू आपण. 2 digit numbers are formed using digits 2, 3 and 5 without repeating a digit. Write the sample space. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे पहा, डिजिट्स दिलेले आहेत आपल्याला 2, 3 and 5. ही 3 डिजिट्स आपल्याला दिलेले आहेत आणि याच्यापासून आपल्याला 2 डिजिट नंबर्स तयार करायचे आहेत विदाउट रिपीटिंग अ डिजिट. आपल्याला डिजिट रिपीट न करता काय करायचे आहे, 2 डिजिट नंबर्स तयार करायचे आहेत. आता या ठिकाणी आपल्याला 3 डिजिट्स दिलेले आहेत 2, 3, 5 आणि ह्याच्यापासून आपल्याला 2 डिजिट नंबर्स तयार करायचे आहेत. आपल्याला या ठिकाणी डिजिट रिपीट करायचं नाही, म्हणजेच 2, 2, 3, 3, 5, 5 अशा प्रकारे आपल्याला डिजिट रिपीट करायचं नाही. आता मग नंबर तयार करू आपण. फर्स्ट काय करायचं, 2 घ्यायचं. आता 2 बरोबर 3 घ्यायचं 23. त्यानंतर 2 बरोबर 5 घ्यायचं 25. त्यानंतर 3 घ्यायचं. आता 3 बरोबर 2 घ्यायचं 32. 3 बरोबर 5 घ्यायचं 35.
आता 5 नंबर घ्यायचा, 5 बरोबर 2 घ्यायचं 52, 5 बरोबर 3 घ्यायचं 53. म्हणजे सॅम्पल स्पेस काय मिळेल आपल्याला 23, 25, 32, 35, 52, 53. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम एक्सपेरिमेंट लिहून घ्यायचा. 2 डिजिट नंबर्स आर फॉर्म युजिंग डिजिट्स 2, 3 and 5 विदाउट रिपीटिंग अ डिजिट. देअरफॉर सॅम्पल स्पेस एस इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये काय काय येतील पहा नंबर 23, 25, 32, 35, 52, 53. कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. हा काय मिळाला आपल्याला सॅम्पल स्पेस मिळाला. आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स किती आहेत पहा 1, 2, 3, 4, 5, 6. म्हणजे चेन ऑफ एस इज इक्वल टू 6. अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.